5 तोळ्यांचं लॉकेट, तब्बल 18 तोळे वजनाच्या बिलवर पाटल्या, 5ही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात गंठण आणि सोन्याची बोरमाळ असं एकूण 75 तोळे सोनं अंगावर घालून पूर्व भागातील रामचंद्र मंजेली उर्फ अबोली या तृतीयपंथीनं मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं प्रभाग 9साठी उमेदवारी मागितली. अबोलीच्या मुलाखतीची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अबोली मंजेली यांनी आपल्या तृतीयपंथीय सहकार्यांना सोबत घेत मुलाखतीला हजेरी लावली. तुम्ही निवडणूक का लढवू इच्छित आहात? प्रभागात कोणत्या कामांना प्राधान्य देणार? असं शहराध्यक्ष संतोष पवार तसंच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी विचारलं असता अबोली भाऊक झाल्या. आज माझ्याकडं भरपूर काही आहे. मी माझ्यासाठी नाही तर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवारी मागत आहे, असं त्या म्हणाल्या. मी राष्ट्रवादीमध्ये आज इच्छुक झालो. फॉर्म काल भरलं. मग मी गोरगरिबांचं काम करणार आहे. मग आम्ही लेडीजला निवडून आणलो, लेडीज काम केलं नाही. जेंट्सला निवडून आणलो, जेंट्स काम केलं नाही. कसला लॉकडाऊन पडलं होतं, महारोग होतं, तेव्हा आमदार पशी गेलो मी. थोडं बायांना घेऊन थोडं काय तर आणच द्या, खायला द्या म्हणलं तर त्यांनी काय म्हणलं, आमदार नगरसेवक आम्ही पैसे देऊन निवडून आणून दिलेत. आम्हाला कोण सरकारी केलेत का म्हणून असं मला ले बोलल्यावर मी काय केलं, सगळं डाटाजीने विकून गोरगरिबांना मी नाही केलं. गोरगरिबांना अन्न वाटप केलं, कुणाला भाजीपाला वाटप केलं, सगळं गोरगरिबाला मी वाटप केलं. याच्यामध्ये चांगलं आहे, याच्यामध्ये वाईट आहे. आमचं सरकार मंजूर करावं, घरकुल मंजूर करावं. 10वी शिकलेत, 12वी शिकलेत, ते आमच्या तृतीयपंथीयांना नोकरी पाहिजे. एक 5,000चं नोकरी असलं तरी बी आम्ही एक भाकर करून आमच्या घरात पडून राहतो. आमच्या एवढा विनंती आहे. या प्रसंगी अबोली मंजेलीचे गुरु परशुराम कांबळे, आयेशा शेख, अंजुम शेख, कल्याणी कोळी, महेश गाडेकर आदींची उपस्थिती होती.